लोकसभेतील पराभवानंतर भाजपचा ॲक्शन प्लॅन राज्यातील पराभूत मतदारसंघातील कारणांचा आढावा घेतला जाणार आहे। प्रमुख नेत्यांवरती मतदारसंघात जाऊन पराभवाची कारणं शोधण्याची जबाबदारी देण्यात येते। होमग्राऊंड राखू न शकलेल्या विखे पाटलांवरती नांदेडच्या विश्लेषणाची जबाबदारी देण्यात आली आहे। महायुतीनं गमावलेल्या 33 मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे। जिंकलेल्या जागांवर सुद्धा भाजपनं निरीक्षक पाठवलेत। 22 जून पर्यंत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना अहवाल द्यावा लागणार आहे। त्यामुळे आता पराभूत मतदारसंघातले नेमकी कारणं काय आहेत याचा आढावा भाजपनं घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्याची जबाबदारी ही प्रमुख नेत्यांवरती सोपवण्यात आली आहे। एकूण 33 मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे। आपण बघतोय या नेत्यांवरती अहवाल तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे। चंद्रकांत पाटील जालना, खासदार अनिल बोंडे यांना रामटेक, आशिष देशमुख अमरावती, प्रवीण दटके यांना वर्धा या ठिकाणची सगळी कारणं शोधावी लागणार आहेत। तर रणजित पाटील यांना भंडारा गोंदिया, आकाश फुंडकर यांना यवतमाळ वाशिम, विजयाताई रहाटकर यांना दिंडोरी, संजय कुटे यांना हिंगोली या जबाबदाऱ्या सोपवण्यात आलेल्या आहेत। भाजपच्या वतीनं सुनील कर्जतकर यांना उत्तर पश्चिम मुंबई, माधवी नाईक यांना दक्षिण मुंबई, हर्षवर्धन पाटील यांना उत्तर मध्य मुंबई, आमदार राणा जगजित सिंग यांना सुद्धा मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे। तर प्रवीण दरेकर यांना मावळ, मेधा कुलकर्णींना अहमदनगर, अमित साटम यांना माढा, तर गोपाळ शेट्टी यांना भिवंडीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। एकूण 33 जागा आहेत आणि या 33 जागांवरती वेगवेगळ्या नेत्यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे। अहवाल तयार करून द्यायचा आहे। नेमकी कारणं काय आहेत पराजयाची ती शोधायची आहेत।